हॅलो. मी गणेश लोले. आज आपण आलो आहे सांगवी सांडस या ठिकाणी स्वप्नील अप्पा लोले यांच्या प्लॉटवर. आपण 8 महिन्यापूर्वी आलो होतो या प्लॉटला, की गोले साहेब आणि आम्ही आलो होतो त्यावेळेस ऊसाची लागवड नुकतीच होऊन पावसाच्या प्रमाणामुळे ऊस एक शेवडी चालला होता. तर आता त्यानंतर टोटल मार्गदर्शन हे आप्पांनी घेतलं आणि आपले टोटल प्रॉडक्ट याला वापरलेले आहेत. संदीप पॅच बायोऑर्गॅनिकचे मग त्याच्यानंतर 2 ड्रिंचिंग असतील, 3 फवारण्या असतील आणि नंतरच्या मोठ्या बांधीची खते आहेत. टोटल आपण वापरलेली आहेत. आता ऊसाची तुम्ही साईज पण पाहू शकता आणि पानांची रुंदी असेल, ऊस ड्रिपवरती आहे आणि याची उत्तम अशी अवस्था आहे. आता आपण त्याबद्दल प्लॉटबद्दल विचारूया स्वप्नील अप्पा यांना. अप्पा बोला. नमस्ते, मी स्वप्नील बाळासाहेब लोले, राहणार सांगवी सांडस. आज या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये संदीप बायोऑर्गॅनिकच्या सर्व प्रोडक्ट वापरून या ठिकाणी या शेतामध्ये भरघोस उत्पन्न ऊस घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. वास्तविक पाहता मला सांगण्यात आनंद वाटतो की आमचे बंधू गणेश लोले यांनी माझ्या ऊसासाठी खूप असं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. इथून मागे माझ्या शेतामध्ये कसंच आतापर्यंत असं ऊस आलेला नाही. मी प्रथमच त्यांचा या ठिकाणी उत्पन्नाचा उपयोग केला आणि त्याचा मला फायदा झाला आणि सांगायला मला आनंद वाटतो की या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी संदीप बायोऑर्गॅनिकचं सर्व प्रोडक्ट वापरा आणि आपल्या शेतातल्या मालाला चांगल्या पद्धतीने उत्पन्न वाढायचा प्रयत्न करा, एवढं सर्वांना सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा अजून एक विषय सांगतो तुम्हाला की आपण आज वास्तविक पाहता शेतीचा खर्च भरपूर आहे आणि जर त्या पट्टी जर उत्पन्न मिळालं नाही तर शेती परवडत नाही. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही संदीप बायोऑर्गॅनिकचं प्रोडक्ट वापरा आणि आपलं उत्पन्न जास्तीत जास्त कसं उत्पन्न वाढेल याचा प्रयत्न करा. आणि मी संदीप बायोऑर्गॅनिकच्या सर्व टीम असेल, गणेश लोले असेल, त्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो की यांनी या ठिकाणी मला या सर्व ऊसावर त्यांनी मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी उत्पन्न वाढीचं मला त्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलं, उत्पन्न वाढीचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद. अप्पा या उत्पादनाबद्दल आपण समाधानी आहात का? 100% मी समाधानी आहे. कारण इथून मागे मला कधीच या ठिकाणी असं पद्धतीचा ऊस आला नव्हता. मी पहिल्यांदाच तुमच्या ठिकाणी सरी डोस असेल, नंतर आळवणी असेल, नंतर त्याच्यावरती ऊसाचा स्प्रे असेल, खत असेल आणि ठिबक वाटं माझं स्वतःचं ठिबक आहे या ऊसाला आणि ठिबक वाटं मी औषध सोडली आणि तुमचं ते मार्गदर्शन मिळालंय, मी मनापासून समाधानी आहे. धन्यवाद. मी गणेश लोले. आज आपण आलो आहे सांगवी सांडस या ठिकाणी स्वप्नील अप्पा लोले यांच्या प्लॉटवर.